त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मेट्रोचं जरी उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं असेल तरी मेट्रोच्या स्टेशनच्या त्या ठिकाणच्या उभारण्या असतील, मेट्रोच्या कारशेड असतील, कारण मेट्रोसाठी त्या ठिकाणी उभारण्यात आलेले ट्रॅक असतील, ते कुठलंही काम पूर्ण स्थितीमध्ये नाहीये। आणि त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे 2025च्या एंडपर्यंत कॅडबरी त्या ठिकाणी करायला लागलेला होता। माणकोळीला जाताना, डोंबिवलीला जाताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा त्या ठिकाणी बोटीने त्या ठिकाणी जावं लागलेलं होतं। तेव्हापासूनचा त्यांची कारणं द्यायची, परंतु जसं मेट्रोचं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने या खंड्याच्या बाबतीमध्ये केलं, या वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये केलं, परंतु वाहतूक कोंडी अद्यापपर्यंत सुटलेली नाही। मेट्रोच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सेवा रस्त्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम चालू आहे। खरं तर त्यातला काही भाग आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणचं सेवा रस्त्याचं काम झालेलं नव्हतं आणि त्या ठिकाणी बांधकामांच्या परवानग्या सेवा रस्त्याला अनुसरून त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या। परंतु 2014ला ज्यावेळी मेट्रो येणार होती त्यावेळी त्यांना सुधारित परवानग्या त्या ठिकाणी देण्यात येऊ नये असं सांगितलं, परंतु त्यानंतर देखील त्या ठिकाणी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत। आणि आता सेवा रस्ता असेल किंवा द्रुतगती महामार्ग असेल यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं जातंय, त्यामुळे तिथे असलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। आणि ह्या बाबतीमध्ये सर्व माहिती आपल्यासमोर आणण्यासाठी, संक्षिप्तपणे मांडण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विक्रांतदादा चव्हाण यांच्यासह माझे सहकारी प्रवक्ते हिंदूराव गळवे, आमचे सेवा दलाचे अध्यक्ष रवी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विक्रांतदादा चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा। सर्वांना नमस्कार। काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात अवतरले आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी अचानक दूर झाली, सुरळीत झाली आणि गाड्या एवढ्या फटाफट घोडबंदरला जायला लागल्या की इतके दिवसची वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी अचानक कशी दूर झाली याचा प्रश्न जनतेच्या मनात पडला आणि तो प्रश्न पडेपर्यंत, त्याचं उत्तर मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब येऊन पण गेले, आले पण आणि निघून पण गेले। म्हणजे याचा अर्थ हा की जर VVIP ठाण्यात आल्यावरती वाहतूक कोंडी क्लिअर होते किंवा खड्डेमुक्त होते, रस्ते खड्डेमुक्त होतात, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय। हेरवी जी वाहतूक कोंडी असते किंवा हेरवी जे रस्त्यांवरती खड्डे असतात ते जाणीवपूर्वक पैसे कमवण्यासाठी ठेवले जातात, हे वारंवार सिद्ध होतं। कालची जी मेट्रोची चाचणी होती ती मुंगेरी लाल के हसीन सपने। आता मुंगेरी लाल के हसीन सपने मी का बोलतोय हे तुम्हाला मी सांगतो। 1998 साली चंद्रशेखर साहेबांनी हिरानंदानी करिता, बोलू नका आपापसात, हिरानंदानी करता जो घोडबंदर रस्ता आहे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण बाळासाहेब ठाकरेंच्या साहेबांच्या आदेशावरनं केलं आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं। आपल्याला कदाचित कल्पना नसेल, ह्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि ओवळा माजिवड्याच्या आमदारांना, मंत्र्यांना माहिती नसेल ह्या ठाण्याचा आराखडा काय आहे। तुमच्या माहितीसाठी मी आज सांगतो, जनतेला पण कळायला पाहिजे, कदाचित तुमच्यातल्याही बऱ्याच लोकांना माहिती नसेल। हा जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपला, हा चेक नाक्यापासून गोल्डन डाईल्स पर्यंत दोन्ही बाजूला 90 मीटर आहे, दोन्ही बाजूचा मिळून, की आपला 60 मीटरचा हायवे, या बाजूला 15 मीटर आणि या बाजूला 15 मीटर, असा 90 मीटर आपला हा रस्ता आहे गोल्डन डाईल्स पर्यंत। गोल्डन डाईल्स टू कापूरबावडी नाका हा फक्त 60 मीटर आहे आणि कापूरबावडी नाका टू गायमुख हा फक्त 60 मीटर आहे। म्हणजे इथे आपली ट्रॅफिक येते 90 मीटरवर आणि पुढे ती ट्रॅफिक बॉटलनेक होते 60 मीटर। वास्तविक ठाणे महानगरपालिकेने डीपी बनवताना 2003 साली हा जो 90 मीटर आहे असा सलग पुढे नेला पाहिजे होता गायमुख पर्यंत, की जिथे 90 मीटर पर्यंत ट्रॅफिक क्लिअर झाली असती आणि मग बिल्डिंगना परमिशन दिल्या असत्या तर आज ही गर्दी झाली नसती। पण तो बिल्डर लोकांच्या सुपाऱ्या होत्या, रस्त्यालगत सगळ्या जागा होत्या, म्हणून तो जाणीवपूर्वक डीपी बनवला नाही। आणि आता गायमुख ते
फाउंटन 24 मीटरच आहे. ही पहिली गल्लत यांनी केली. 2003 साली आम्ही पुर्णेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर तो सेवा रस्ता जो आता आहे कापूरबावडी ते गायमुखपर्यंत तो बनवण्यात आला. 2012 साली मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आम्ही असं म्हणत नाही काँग्रेसचे मुख्यमंत्री, आता कसे भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, हे शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री, आम्ही अजिबात म्हणत नाही. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे पंतप्रधान होते त्यांनी ही मेट्रो 2012 साली ही भूमिगत मेट्रो ठाण्याची त्यांनी जाहीर केली आणि तिचा खर्च त्यावेळेस 28,000 कोटी होता. 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस आले त्यांनी ही मेट्रो खर्चाच्या कारणाने ती वरतून आणली की खर्च होईल आणि आज मेट्रोचा खर्च ज्या 28,000 कोटी जो आम्ही दर्शवला होता भूमिगत, आज मेट्रोचा खर्च हा 60,000 कोटीवरती गेलेला आहे. त्यानंतर यांनी जी कामं दिली मेट्रोची ती पण अशा लोकांना दिली, अनिल अंबानीला दिलं. एक कारशेडचं काम अनिल अंबानीला दिलं. अनिल अंबानी डबक्यात गेला आणि मेट्रो तेव्हापासून जी रखडली ती रखडली. आणि म्हणून आज कोकण हायवे आणि ठाण्याची मेट्रो याची तुलना केली तर सारखंच आहे. जसा कोकण हायवे रखडलाय तशी ठाण्याची मेट्रो रखडलेली आहे. केवळ पैशाच्या आमिषाने किंवा जनतेला गंडवायच्या ह्याने मी स्पष्ट म्हणतो, इथे आव्हान हे करतो की ही काल आणलेली जी मेट्रोचा डब्बा आहे हा चायनावरून आणलेला डब्बा मशीन, चुत्या बनवायची मशीन आहे, गंडवायची. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी आणि विशेष करून प्रताप सरनाईकांनी, कारण का एवढं नाव त्यांचं खराब झालंय प्रताप सरनाईकांचं, 15 वर्ष आमदार आहेत ते. जेव्हा आरे राजीवांनी ट्रॅम्प आणायची घोषणा केली होती चेक नाक्यावरून तेव्हा ते म्हणाले होते आरे राजीवना मुंगेरीलाल के सपने दिखा रहे हो. आणि आता हेच प्रताप सरनाईक सगळ्यांना मुंगेरीलालचे सपने दाखवत आहेत. प्रताप सरनाईकच याच्यात मेन कारणीभूत आहेत, तेच कारणीभूत आहेत. मी तुम्हाला सांगतो निष्क्रिय आमदार म्हणून सिद्ध झालेले आहेत. पैसा जमवण्यात त्यांना स्वारस्य आहे, प्रॉपर्ट्या बनवण्यात त्यांना स्वारस्य आहे. घोडबंदरच्या जनतेला त्यांनी वाऱ्यावर टाकलेलं आहे. आणि आता नवीन योजना त्यांनी आणली की विलीकरणाची. जर तुम्हाला 2012 साली पत्र आलं होतं MMRDAचं की तुम्ही 50 मीटरवरती आता हे देऊ नका, त्या सर्व्हिस रोड त्या ह्याच्यापासून घोडबंदरपासून 50 मीटरवरती बांधकामांना मंजुरी देऊ नका. तुम्ही का बांधकामांना मंजुरी दिली? सर्व्हिस रोड समजून तुम्ही का बांधकामांना मंजुरी दिली? आज त्या बांधकामं ती जी रस्त्यावरती बांधकामं आहेत ह्या विलीकरण एकतर तुम्ही केलं. ह्या विलीकरणामध्ये तुम्ही पिलर असे बसवलेत, मध्येच आणून बसवलेत सर्व्हिस रोडवर ते मेट्रोचे. मग अर्धी ट्रॅफिक इकडनं जाणार, अर्धी ट्रॅफिक तिकडनं जाणार. आज तुम्हाला अवजड वाहनांचा प्रॉब्लेम आहे, साहजिकच आहे. तुम्ही सध्या वाहतूक ही अवजड वाहनांची घोडबंदरवरला बंद करूच शकत नाही. शिल्लक साध्या पोराला पण कळेल, कारण का त्याच्यामुळे मीरा भाईंदर जाम होतं, कशेळी जाम होतं, अहमदाबाद रोड जाम होतो. कारण का यांनी कॉरिडॉर नेमलेले बनवलेलेच नाही. 15 वर्षात त्यांनी काही कामं केली नाही. समृद्धी हवी पलीकडे यांना काही दिसलं नाही. सगळं यांनी घोडबंदरची आणि त्या भागाची संपूर्ण यांनी नियोजन केलेलं नाही आणि त्यामुळे ती ट्रॅफिक बंद होणं. परंतु ती मेट्रो जर नीट अलाइंड केली असती तर आज तुम्हाला विलीकरणाचा उद्भव नसता. बरं त्याची कामं पण निकृष्ट दर्जाची, ती सगळी फ्लॉप कामं आहेत. हे बोगस कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत, यांनी नेमलेले आहेत, सगळे पैसे घेऊन 16% हे जोशी पिशी यांनी हे सगळ्यांनी पैसे जमवले आणि ते बोगस कॉन्ट्रॅक्टर दिलेत. त्यांना काय लाईन लेवल नाही. आता ती लोक जर अँब्युलन्स येणार ती कुठून वळणार मला सांगा? हॉस्पिटल्स दिलेत रस्त्यावरती, संकुलं दिलेत रस्त्यावरती, कमर्शियल कॉम्प्लेक्स दिलेत रस्त्यावरती, ते डायरेक्ट रस्त्यावरती कसे काय येणार? शाळा दिलेत रस्त्यावरती, ते डायरेक्ट रस्त्यावरती कशा येणार? त्यांना तुम्हाला व्यवस्थित पॅरलल सर्व्हिस रोड पाहिजे, तो तुम्ही ठेवला नाही. तुम्ही पैशाच्या अमिलाशाने तुम्हाला काय. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की एक पापड विकणारा माणूस दारूच्या धंद्यावर तुम्हाला माहिती आहे, एक तिकडे चायनीज विकणारा माणूस, दुसरा कुठे मच्छी मार्केट. आता यांना विजनच नाही. आणि अशा लोकांच्या हातात मला जनतेचं आश्चर्य वाटतं की जनता यांना वारंवार मतं का देते. प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 8, 4 आणि 5 जे घोडबंदर लगत आहेत किंवा माझीवडा विजोडा, 4 म्हणजे मेडोज, 5 म्हणजे वसंत विहार, 1 म्हणजे कासारवडवले आणि हे, 2 म्हणजे वाघबीळ, 3 म्हणजे मनोरमा नगर आणि 8 म्हणजे तो पूर्ण बाळकूम बिळकूम. लोकांनी यांना मतं देऊ नये.
यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला. परवा अँब्युलन्समध्ये 5 तास एक मुलगा अडकला, जीव गेला. रोज लोक मरतायत. आमच्या कॉम्प्लेक्स मधली एक बाई नवऱ्याच्या मागे बसलेली होती, युनिव्हर्सिटीत कामाला होती, पडली, तिच्या अंगावरून डंपर गेला. यांना चाडच नाही हो. मुख्यमंत्री येतात आणि मुख्यमंत्र्यांसाठी बरोबर रस्ते क्लिअर केले जातात, खड्डे बुजवले जातात. उपमुख्यमंत्री रोज जातात ना, येतात ना. हे एकनाथ शिंदे साहेब रोज येतात ना, रोज सगळीकडून फिरतात ना. जरा सुद्धा यांना म्हणजे काय बोलतात त्याला, इमोशन्स नाहीत जनतेचे, बिलकुल इमोशन्स नाहीत. रस्ते रुंद केलेले नाही, रस्त्यांमधले खड्डे बुजवण्यात किंवा रस्ते चांगल्या क्वालिटीचे मी काय सांगितलंय, गुजरात पॅटर्न घेऊन आले होते दाखवायला आम्हाला. तुम्ही गुजरातचे आता रस्ते जाऊन बघा, गुजरात चाल बघा. मी सांगतो वर्तकनगर पॅटर्न दाखवा ना, आमचं वर्तकनगर जाऊन बघा. ओपन चॅलेंज आहे माझी सगळ्यांनाच. हे मस्के साहेब आज त्या कॅबिनमध्ये बसले होते त्या मेट्रोच्या. अरे ती मेट्रो, मी तुम्हाला सांगतो, ही मेट्रो 2027 एंड पर्यंत होणार नाही. ही काँग्रेसची घोषणा आहे आणि झाली तर मी नागला खाडीत उडी टाकेन. मला पोहता येत असेल तरी मी उडी टाकेन हातपाय बांधून. ही 2027 पर्यंत, मे पर्यंत मेट्रो होणार नाही आणि यांनी श्वेतपत्रिका काढावी. हे खोटं बोलतात. ही आता महापालिकेची निवडणूक आली आहे, ही चुत्या बनवायला गंडवायला आले आणि त्या मेट्रोमध्ये बसले आणि लोकांना गंडवायला आणि बिडल्या लोकांना पैसे गोळा करायला. दुसरं काही करत नाही. MCHI वगैरे आहे ना, नेरडको यांच्याकडे पैसे गोळा करतात. आता यांची आनंदीकृत बांधकामांची इन्क्वायरी लागली आहे ऑलरेडी, न्यायालयीन चौकशी. त्यामुळे आनंदीकृत बांधकामांना याच्यापुढे पैसा मिळणार नाही आता हे असंच गंडवायला. कारण काय लोक आहे ना, मतं द्यायला तयार नाहीत आता. हे घाबरलेत, यांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणून लोकांना मुंगेरीलालचे सपने, प्रताप सरनाईक म्हणाले होते ना, अरे राजीवना मुंगेरीलाल, अरे हिंमत असेल तर करून दाखवा 6 महिन्यात मेट्रो. अरे लक्षात नाही, काल लंडनला जाऊन बसले होते. हे आमच्या नेत्याबद्दल बोलतात. आणि ही मेट्रो आम्ही आणली होती आणि आम्ही भूमिकात आणली होती काँग्रेसने. सिप्सची मेट्रो बघा कुलाब्यापर्यंत झाली पण पूर्ण, ही आम्ही आणली होती काँग्रेसने. हे काय सांगतात, अटल सेतू आम्ही केला होता, अटल सेतू विलासराव देशमुखांनी आणि मनमोहन सिंगांनी. आता त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयींचं नाव टाकलं. हा फ्रीवे, हे ईस्टर्न एक्सप्रेस, वेस्टर्न एक्सप्रेसचं रुंदीकरण, हा मधला लिंक रोड, हे सगळे लिंक रोड आम्ही काँग्रेसने. यांनी काय काम केलं दाखवा मला. या प्रताप सरनाईकांनी काय काम केलं. हे आता सॅटीज बनवले, हे सॅटीज आता तिकडे नुसते पैसे खायचं काम आहे. विजनच नाही हो यांना, बिलकुल जनतेची चाड नाही. यांना प्रॉपर डेव्हलपमेंट काय हे काय घेणं देणं नाही. यांना फक्त कमर्शियल कॉम्प्लेक्सेस डेव्हलपमेंट करायला द्यायच्या, संकुलं डेव्हलप करायला द्यायचं, पैसे गोळा करायचे, आडवे तिडवे परमिशन द्यायचे रस्त्यालगत आणि नुसते पैसे जमवायचे. यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी जमवायच्या, 10 गाड्या यांच्या दिमतीला, यांच्या बंगल्यांखाली 10 गाड्या. कुठून आले पैसे माझं स्पष्ट सांगणं आहे. रवींद्र फाटक असतील, शिंदे साहेब असतील, सरनाईक, अहो हे कसे होते. हे मोटरसायकलवर फिरायचे, एवढे पैसे आले कुठून त्यांच्याकडे. हे फडणवीस, हे 3 हेलिकॉप्टर घेतले त्या लोकांनी. एक जातात बारामतीला, दुसरे जातात तिकडे महाबळेश्वरला, तिसरे जातात नागपूरला. यांना काय चाड पडलेली नाही ठाणेकरांच्या. म्हणून ठाणेकरां जनतेला आमचं आव्हान आहे आणि या रस्त्याच्या, घोडबंदर रस्त्याच्या सर्व्हिस रोडच्या विलीकरणाला आमचा विरोध आहे.